श्री ज्ञानेश्वर महाराज कृत श्री चांगदेव 65 स्वस्ती श्री वटेषु जो लपुनी जगता भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी। हे श्री वटेश चांगदेवा, तुझे कल्याण असो। स्वतः परमात्मा गुप्त राहून या जगताचा आभास दाखवितो। तो प्रकट होतो तेव्हा जगाचा भास नाहीसा करतो। प्रकटे तंब न दिसे, लपे तंब तंब आभासे। प्रकट ना लपला असे, न खोमता जो। अर्थ, परमात्म्याचे स्वरूप जेव्हा दिसत नाही तेव्हा जगताची जाणीव होते। तो जेव्हा प्रकटतो तेव्हा दिसतोस असे नाही। विचारांती असे दिसेल की परमेश्वर दिसतही नाही किंवा गुप्तही होत नाही। हे दोन्ही गुणधर्म त्याला स्पर्श करीत नाही। बहु जंब जंब होये, तंब तंब काहीच न होये। काही न होनी आहे अवघाची जी। स्वरूपाने परमात्मा विशाल होत असता भासमान जगत नाहीसे होत जाते। वास्तविक परमात्म्याने काही जगाचे रूप घेतलेले नसून सगळीकडे तोच पूर्णपणे व्यापलेला आहे। सोने सोनेपणा उणे, न येताची झाले लेणे। देवी न वेचता जग होणे अंगे जया। अर्थ, सुवर्णाचे दागिने घडवितात, परंतु त्यांमुळे त्याच्या सोनेपणात मुळीच उणीव निर्माण होत नाही। हे जसे आहे त्याचप्रमाणे स्वतः परमात्मा विविध आकारांनी रूपांनी नटला तरी त्याच्या मूळ परमात्मा स्वरूपात काहीही कमीपणा येत नाही। कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक, देवी जगेसी सम्यक स्वरूप जो। पाण्यावर अनेक लाटा उठत असतात, त्यामुळे ते पाणी लाटांच्या आवरणाने झाकले आहे असे वाटते, तरीही ते पूर्णतया पाणीच असते। हेच परमात्मा आणि जगत यांच्या बाबतीत आहे। परब्रह्म आणि विश्व यात काहीही फरक नाही। परमाणूंचिया मांदिया, पृथ्वी क्षणे न वचेची वाया। देवी विश्वस्फूर्ती या, झाकवेना जो। पृथ्वीवर अनेक लहान लहान कण, अणू, परमाणू आहेत। परमाणू हे पृथ्वीच्या रूपाने आहेत, म्हणून काही पृथ्वीचा पृथ्वीपणा नाहीसा होत नाही। त्याचप्रमाणे विश्वाच्या आविष्कारामुळे परमात्मा मुळीच झाकला जात नाही। कळाचेनी पांघोरणे, चंद्रमा हरपो नेने। का वनी दीपम नेम, आन नोहे। अर्थ, कल्पना केली की चंद्रावर त्याच्या 16 कलांचे आच्छादन घातले आहे, तरीही चंद्राचा निश्चित लोप होत नाही। दिव्याच्या रूपाने अग्नी दिसला तरी तो अग्नीच असतो। मनोनी अविद्या निमित्ते दृश्य दृष्टत्व वर्ते, ते मी नेणे आयते ऐसेची असे। म्हणून म्हणतो चांगदेवा तुला, अज्ञानामुळे ज्ञानरूपी आत्मा हा वेगळेपणाने दृश्य आहे आणि मी द्रष्टा वेगळा आहे असे भासते, परंतु मला मात्र वेगळेपणाची जाणीव नाही। जेवी नाममात्र लुगडे, ए रवी सुतची ते उघडे। का माती मुद भांडे जयापरी। अर्थ, वस्त्रांपैकी एखाद्या वस्त्राला लोक लुगडे म्हणतात, तरीही लुगडे ज्या सुताचे विणलेले असते त्याचे सूत रूप कायमच असते। माती आणि मातीचे भांडे
यांच्या बाबतीतही असेच सांगता येईल. तेवी द्रष्टा दृश्य दसे, अतीत दृश्य मात्र जे असे, तेची द्रष्टा दृश्यमिसे केवळ होय. म्हणून म्हणतो, द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे जे पाहावयाचे आहे ते, अशा दोन्हीच्याही पलीकडे परमात्म तत्व ज्ञान स्वरूप असे आहे. हेच द्रष्टा आणि दृश्य या प्रकारांनी अनुभवाला येते. अलंकार येणे नामे, असी जे निखिल हेमे, नाना अवयव संभ्रमे, अवयविया जेवी. अर्थ, अलंकाराने जसे केवळ सुवर्णच असते किंवा अनेक अवयवांच्या रूपाने अवयवीच असतो, तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थ जिया परी, प्रकाशे ते एकसरी संविती हे. ईश्वरापासून पाषाणापर्यंत नाना प्रकारे पदार्थांची प्रतीती करून देणारे एक ज्ञानच असते. म्हणजे त्या त्या आकाराने ज्ञानच परिणाम पावलेले असते. नाही ते चित्र दाविती परी असे केवळ भिंती, प्रकाशे ते संविती जगताकारे. भिंतीवरील चित्रे दिसले तरी त्या चित्ररूपाने वास्तविक भिंतीचीच प्रतीती येते. त्याचप्रमाणे जगताकाराने ज्ञानाची म्हणजे परमात्म्याचीच प्रतीती असते. बांधयाचिया मोडी, बांधा न होनी गुळाची गोडी, तया परी जगपरवडी संविती जाण. अर्थ, गुळाची ढेप केल्याने गोडीला ढेपेचा आकार येत नाही, अगर ढेप मोडल्याने गोडी मोडतही नाही. त्याचप्रमाणे जगात अनंत प्रकारे द्वैत प्रतीती झाली तरी परमात्म्याचीच प्रतीती आहे, द्वैत नाही. घडी येची आकारे, प्रकाश शिजे जेवी अंबरे, तेवी विश्वस्फूर्ती स्फुरे, स्फूर्तीचीच हे. घडीच्या आकारास ज्याप्रमाणे वस्त्र स्पष्ट व्हावे त्याचप्रमाणे परमात्माच विश्वरूपाने स्फुरत असतो. न लिंपता सुख दुःख, येणे आकारे शोभुनी नावेक, होय आपनिया सम्मुख आपणाची जो. अर्थ, अविद्येच्या निमित्ताने अविद्याकाळी क्षणमात्र दृष्टी किंवा दृश्य आकारात अनुभवाला येणारा परमात्मा त्या आकाराच्या सुखदुःखाने सुखी किंवा दुःखी होत नाही. तो स्वतः द्रष्टा किंवा दृश्य स्वरूपात असतो. तया नाव दृश्याचे होणे संवित्ती दृष्टत्वा आणि जे जेणे, बिंबा बिंबत्व जालेपणे प्रतिबिंबाचेनी. आरशातील प्रतिबिंबामुळे बघणाऱ्या तोंडाला बिंबत्व भाव येतो. या प्रकारचे अविद्या ज्ञानरूप परमात्म्यास दृष्टत्व भावाला आणते. तेवी आपणची आपुला फोटी, आपणया दृश्य दावित उठी, दृश्य दृश्य दर्शन त्रिपुटी, मांडे ते हे. अर्थ, असे असले तरी द्रष्टा दृश्य इत्यादी भावांचा अनुभव परमात्म्यावर येतो. याचाच अर्थ असा की स्वतः परमात्माच द्रष्टा दृश्य आणि दर्शन या त्रिपुटींच्या रूपाने व्यवहार करतो. सुताचिये गुंजे, आंत बाहेर नाही दुजे, तेवी तीन पणे विन जाणीजे, त्रिपुटी हे. सुताच्या गुंजेमध्ये सुता वाचुने दुसरे काही नाही. त्याचप्रमाणे परमात्म स्वरूपावर द्रष्टा दृश्य दर्शन अशा त्रिपुटींचा व्यवहार झाला तरी एका परमात्म्याच्या ठिकाणी भिन्न भिन्न भाव उत्पन्न न होता तीन पणा वाचून त्रिपुटी असते. नुसधे मुख जैसे, देखी जत तसे, दर्पण मिसे, वायाची देखणे ऐसे, गमो लागे.
केवळ मानेवरचे तोंड आरशाच्या उपाधीने स्वतः आपल्यासह पाहते. त्याचप्रमाणे अविद्योपाधीने दृश्य द्रष्टादी भावाची प्रतीती येते असे वाटते. तैसे न वसता भेदा संवित्ती गमे त्रिधा हिची जाणे प्रसिद्धा उपपत्ती या. वरील उदाहरणात संवित्ती परमात्मा त्याच्या स्वरूपात भेद न होता अविद्यापाधीने द्रष्टा दृश्य दर्शन असा भेद झालास तत्वतः तो भेद नसतोस. सांगदेवा, हीच अखंड अभेदायाची उपपत्ती समज. दृश्याचा जो उभारा तिची दृष्टत्व होय संसारा. या दोहींमजला अंतरा दृष्टी पंगू होय. अविद्येच्या योग्याने दृश्याचा होणारा आविर्भाव दृष्टत्वाच्या व्यवहाराला हेतू होतो. पारमार्थिक दृष्टीने द्रष्टा आणि दृश्यांतील भेद पाहिल्यास विचार पांगळा होतो, म्हणजेच नाहीसा होतो. दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी घेऊनी असे काही आणि दृश्यवेन काही दृष्टत्व असे. जेव्हा दृश्य नाही असे ठरते तेव्हा त्याला प्रकाशित करणारे ज्ञान कोणाला प्रकाशित करील? दृश्यापासून द्रष्टत्व कोठे दिसते का? तात्पर्य, अध्यात्मज्ञानाच्या उदयकाली द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी मावळते. म्हणून दृश्याचे झालेपणे दृष्टी द्रष्टत्व होणे पुढती ते गेलिया जाणे तैसीची दोन्ही. दृश्य तयार झाले म्हणजे दर्शन आणि द्रष्टत्व ही असतात. जर विचाराने द्रष्टत्वच नष्ट झाले तर द्रष्टा आणि दृष्टी या दोघांचाही अभाव होतो. एव एकची झाली ती होती तिन्ही गेलिया एकची व्यक्ती तरी तिन्ही भ्रांती एकपण साच. याप्रमाणे अविद्येच्या निमित्ताने एकाच परमात्म्याची द्रष्टा दर्शनादी 3 रूपे होतात. विचार जागृतीने त्या तिघांचाही नाश होतो आणि एकच परमात्मा राहतो. दर्पणाची या आधी शेखी मुख असताची असे मुखी. माझी दर्पण अवलोकी आन काही होय. आरसा आणण्याच्या पूर्वी किंवा आरसा नेल्यावर मुख जागेवर मुखपणानेच असते, पण त्यावेळी आरशात पाहताना त्याचा काही निराळेपणा होतो काय? पुढे देखिजे तेने बगे देखते ऐसे गमो लागे परी दृष्टीते वाऊगे झकवित असे. आरशात आपले मुख आपणच पाहतो. दृष्टीने मूळ मुखाला द्रष्टेपण आला असे वाटते, पण असे वाटणे म्हणजे ज्ञानाची फसवणूक होय. म्हणून दृश्याची वेळे दृश्य द्रष्टत्व त्या वेगळे वस्तू मात्र निहाळे आपणापाशी. म्हणून दृश्याच्या कालांतही दृश्यत्व द्रष्टत्व या धर्माहून भिन्न असणारी परमात्म वस्तू आपणच आहोत असा निश्चय कर. वाद्य जातेविन ध्वनी काष्ट जातेविन वनी तैसे विशेष ग्रासुनी स्वयंची असे. सांगदेवा, वादातून निघणाऱ्या ध्वनीच्या आधी सामान्य ध्वनी हा असतोच किंवा लाकडात अनुभवायला मिळणाऱ्या स्पष्ट अग्नीच्या पूर्वी सामान्य अग्नी असतेच. त्याचप्रमाणे दृश्यादी विशेष भाव नष्ट झाले तरी त्यांना आश्रयभूत ब्रह्मवस्तूच असते. जे म्हणता नये काही जाणू नये कैसेही असतही असे पाही असणे जया. ज्या वस्तूचे अशी तशी एवढी तेवढी इत्यादी शब्दाने वर्णन करता येत नाही ती ज्ञानाचा विषय होत नाही अशी ती परमात्म वस्तू आहे. आपुलिया बुबुळा दृष्टी असोनी अखम डोळा तैसा आत्मज्ञानी दुबळा
ज्ञानरूप जो. सर्व दृश्य वस्तू पाहण्याची दृष्टी डोळ्याच्या ठिकाणी आहे, पण तो स्वतःला बघण्याच्या बाबतीत आंधळाच ठरतो, कारण तो पाहणे रूपच आहे, त्याच्या ठिकाणी पाहणेपणाचा व्यवहार होत नाही. त्याचप्रमाणे परमात्मा ज्ञान स्वरूप आहे, म्हणून तो आपल्या ज्ञानाचा विषय होणे शक्य नाही. जे जाणनेची की ठाई नेनने कीर नाही, परी जाणणे म्हणून या जाणणे कैचे. ज्या ज्ञानरूप परमात्म्याच्या जवळ अज्ञान कालत्रयी नाही, तो स्वतः ज्ञान स्वरूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी जाणण्याचा व्यवहार कसा होणार. यालागी मौनेची बोलिजे, काही न होनी सर्व होईजे, नवता लाहिजे काहीच नाही. म्हणून केवळ मौन हेच ज्यांचे बोलणे, काही नसले तरी असणे, काही न होता लाभणे, अशी सर्व गुणधर्मशून्य अशी ती परमात्म वस्तू जीव जेव्हा कोणत्याही बाधेने युक्त नसेल तेव्हा प्राप्त होईल. नाना बोधाचिये सोयरेक, साचपन जेणे एके, नाना कल्लोळ माळिके पाणी जेवी. किंवा अनंत ज्ञानाचे व्यवहार झाले तरी त्या सर्व व्यवहार संबंधाला सत्यत्व देणारे जे एक ज्ञान असते, जसे लाटांच्या अनंत मालिकेमध्ये पाणी एकरूपाने असते. जे देखिजे विन एकले देखते पण, हे असा आपनिया आपण आपणाची जे. जे कोणाला दृश्य न होता स्वरूपाने द्रष्टेपणाने एकटे असते, त्या ज्ञानाचे शब्दाने कितीसे वर्णन करावे. ते अद्वितीय आहे, म्हणजे आपले नातेवाईक आपणच. जे कोणाचे नव्हे तिनी असणे, जे कोणाचे नव्हता दिसणे, कोणाचे नव्हता भोगणे, केवळ जो. परमात्म वस्तू अस्तित्वरूपच असल्यामुळे तिचे अस्तित्व अन्य दुसऱ्या कोणाच्या अस्तित्वावर अवलंबून नसते. कोणाला विषय न बनविता स्वतःच प्रकाशमान आहे आणि अन्य दुसऱ्या कोणत्याही भोग्य पदार्थावाचून स्वरूपाने आनंद स्वरूप आहे. तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, सांगया मज तुझ आपण्याचा, बोल एके. सांग देवा, ज्या परमात्म्याला वटेश्वर इत्यादी अनेक नामे आहेत, त्याचाच तू पुत्र आहेस. अरे, कापराचा कण हा कापूरच असतो ना, तसा तू परमात्मा स्वरूप आहेस. आत्म्यात आणि परमात्म्यात एक असते. तुझ्या माझ्यात तसा ऐक्यभाव कोणत्या रीतीने आहे ते तू आता ऐक. ज्ञानदेव म्हणे, तुझ माझा बोल ऐकणे, तळहाता तळी मिठी देणे जयापरी. अर्थ, तू परमात्म स्वरूप आहेस, मीही तसाच परमात्म स्वरूप आहे, म्हणूनच तुझ्यात आणि माझ्यात अभेद आहे. म्हणूनच म्हणतो, माझा उपदेश तू ऐकायचा म्हणजे तुझा स्वतःचाच उपदेश ऐकण्यासारखे नाही का. अरे, एखाद्याच्या उजव्या हाताने त्याच्याच डाव्या हाताला मिठी घालावी, तसे हे आहे. बोलेची बोल ऐकीजे, स्वादेची स्वाद चाखीजे, का उजिवडे देखीजे उजिडा जेंबी. अर्थ, शब्दाने स्वतःचा शब्द ऐकावा, गोडीने स्वतःची गोडी चाखावी, उजेडाने आपल्या स्वतःचा उजेड बघावा, तसे हे आहे. सोनिया वरकल सोने जैसा, का मुखमुखा हो आरिसा, मज तुझ संवाद तैसा चक्रपाणी. अथवा सोन्याची कसोटी असावी, मुख हेच आरसा म्हणून पाहण्यासाठी उपयोगी आणावे, तसे सांग देवा तुझ्या आणि माझ्या संवादाचे आहे. गोडिये आपुली गोडी,
घेता काय न माये तोंडी, आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे. गोडीने स्वतःचा गोडवा स्वतः अनुभवायचा म्हटले तर ते शक्य आहे का? अगदी नेमका हाच प्रकार तुझ्या आणि माझ्या आनंदाबद्दल आहे. सखया तुझेनी उद्देशे, भेटाक्या जीव उल्हासे, की सिद्ध भेटी विसकुसे एशिया बिहे. सांग देवा, मोठ्या उल्हासाने तुझी भेट घ्यायला माझा जीव उत्सुक झाला आहे. हे तर खरेच, पण आत्मतत्वाच्या दृष्टीने स्वतःसिद्ध ही भेट उपाधी दृष्टीने बिघडून जाईल की काय या भीतीने मी शंकाकुल झालो आहे. भेवो पाहे तुझे दर्शन, तव रूपा येनो पाहे मन, तेथे दर्शना होय अवजतन, ऐसे गमो लागे. कारण तुझे दर्शन घ्यावे अशी इच्छा करताच माझे मन आत्माकार व्हायला वेळ लागत नाही आणि मग त्या स्थितीत दर्शनाची कृतीच होणे नाही असे वाटते. काही करी बोले कल्पी, का न करी न बोले न कल्पी, ये दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू. सांग देवा, तू एखादी चांगली कृती केलीस, बोललास, कल्पना केलीस किंवा असे काही नाही केलेस तरी हे काही तुझ्या मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी उत्पन्न होतच नाहीत. सांगया तुझेनी नावे, करणे न करणे न व्हावे, हे काय म्हणू परी न धरवे मी पण हे. करणे किंवा न करणे हा व्यवहार चांगदेवा स्वरूपाच्या ठायी होत नाही. आत्मतत्वाचा उपदेश तुला करताना माझ्या आत्म्याजवळ असलेला उपाधीचा मीपणासुद्धा नाहीसा होत आहे. लवण पानियाचा थाओ, माझी रिघोनी गेले पाहो, तंबतीची नाही माय काय घेवो, माप जळा. सांग देवा, पाण्याची खोली समजून घेण्यासाठी मिठाच्या पाण्याने बुडी मारली तर तेथे मीठ काही मिठाच्या रूपात शिल्लक राहत नाही. मग त्या पाण्याची खोली मोजायची रे कोणी? तैसे तुझ आत्मयाचे पाही, देखो गेलिया मीची नाही, तेथे तू कैसा काही कल्पायाचा जो. तुझ्या यथार्थ आत्मस्वरूपाचा विचार करू लागले की माझा औषधिक मीपणा नाहीसा होतो. मग मीपणाच्या कल्पनेने येणाऱ्या तूपणाची कल्पना तरी करता येण्याजोगी आहे काय? जो जागोनी नीद देखे, तो देखेपणा जेवी मुके, तेवी तू देखोनी मी थाके, काही न होणे. एखादा माणूस झोप येताना ती कशी येते, निद्रा हा कसला पदार्थ आहे हे जाणून घेण्याची इच्छा करतो. पण निद्रा कोणत्याही पदार्थाच्या रूपाने त्याच्या पुढे आली नाही म्हणजे तो माणूस निद्रा जाणून घेण्याच्या भूमिकेसही मुकतो. त्याचप्रमाणे ज्ञानाचा विषय नसलेल्या स्वरूपाचा मीही प्रमुख द्रष्टाच होऊन जातो. अंधाराचे ठायी सूर्यप्रकाश स्तंभ नाही, परी मी आहे हे काही नवचेची जेवी. दाट अंधारात बसले की तेथे सूर्याचा प्रकाश मिळायचा दूर राहतोच, पण स्वतःचेही भान नाहीसे होते. तेवी तू ते मी गिवसी, तेथे तू पण मी पणेसी, उखते पडे ग्रासी भेटीची उरे. त्याचप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा विचार करताना माझा मीपणा आणि तुझा तूपणा दोन्ही नाहीसे होऊन फक्त एक आत्मतत्व काय ते शिल्लक उरते. डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके, आणि तेनेची तो देखे न दंडळिता. पोटाने डोळा दाबला की त्याच्या जोरावर आपल्याला चित्रविचित्र पदार्थ दृष्टीसमोर भासू लागतात. पण हे दाखविणारा डोळा मात्र अनेकरूप होत नाही आणि अनेकत्वाचा प्रकाश
दाखवल्याखेरीज मात्र तो राहत नाही. तैसी उपजता गोष्टी न फुटता दृष्टी, मी तुविन भेटी माझी तुझी. त्याचप्रमाणे आत्मक्यामध्ये अभेदपणा प्राप्त होऊन तुझा माझा अभेद मात्र मी तूपणा वाचून सिद्ध आहेच. आता मी तू या उपाधी ग्रासूनी भेटी नुसदी, ते भोगिली अनुवादी घोड घोडू. मी आणि तू या उपाधीस बाजूला करून आत्म्याच्या एकत्वाने मी जशी भेट घेतली, उपभोगली आणि तिचा उहापोह केला, इतका वेळ ज्या स्थितीचा अनुवाद केला, तशाच रीतीने तू ही स्वतःसिद्ध भेटीचा अनुभव घ्यावास. रूप तियाचेनी मिसे, रुचिते जेविजे जैसे, का दर्पण व्याजे दिसे देखते जेंबी. अन्न सेवन करणाऱ्याला पदार्थाचा स्वाद आवडला तर त्यातील रस जेवणाऱ्याच्या रुचीला जीव लागतो. म्हणजे रुचीचा उपयोग रुची हीच घेते किंवा पाहणाराच आरशाच्या मिशाने स्वतःच बघतो. तैसी अप्रमेये प्रमेये भरली, मौनाची अक्षरे भली, रसोनी गोष्टी केली मिळीयेची. प्रमेय परमात्मा, विषाद करणारा आणि प्रमेयांचे साधन असा जो शब्द त्याला गिळून टाकणारी अक्षरे गुंफून तुझ्या माझ्यातील ऐक्याचा हा संवाद मी लिहिला आहे. इयेचे करुणी व्याज, तू आपणयाते बुझ, दीप दीपपणे पाहे निज आपुले जैसे. स्वतःच्या प्रकाशाने दिवा आपले स्वरूप उघड करतो, त्याचप्रमाणे मी तुझ्या माझ्यातील एकत्वाची स्थिती लिहिली आहे. तिच्या साहाय्याने तू आपले यथार्थ आत्मस्वरूप जाणून घ्यावेस. म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे अशा बोधात तू रहा. तैसी केलिया गोठी, तया उघडिजे दृष्टी, आपनिया आपण भेटी आपणा माझी. तुझा आत्मभाव स्पष्ट होईल अशा गोष्टी मी तुला सांगितल्या आहेत. त्यांच्या मदतीने तू ज्ञानदृष्टी मिळव, म्हणजे आपणच आपली भेट घे. चांगदेवा, तू योगेश्वर युक्त असलास तरी त्याच्या सान्निध्याने उदित होणाऱ्या अहम मम या अध्यायाचा त्याग करून असंग कूटस्थ आत्मा म्हणजे मीच आहे याची निश्चिती करून घे. यामुळे आपण आपणास भेटलो असे होते. झाली या प्रळयी एका नर्व, अपार पानियाची धाव, गिळी आपुला उगव तैसे करी. प्रलयाच्या वेळी सगळीकडे पाणीच होते. ते सर्व प्रवाहांचे उगम आणि प्रवाहसुद्धा नाहीसे करते. त्याचप्रमाणे तू करावेस. म्हणजे स्वगत, स्वजातीय, विजातीय, संबंधशून्य असे ब्रह्म मीच आहे या दृढ निश्चयाने देशादिकांतील अनात्मभाव नाहीसा कर. ज्ञानदेव म्हणे, नामरूपे विन तुझे साच आहे आपणपणे, ते स्वानंद जीवनपणे सुखिया होई. सांग देवा, तुझा यथार्थ सच्चिदानंद आत्मभाव हा नाम रूपातीत आहे. त्या स्वानंदाच्या अनुभवाने तू सुखरूप हो. सांगया पुढत पुढती गरा आलिया ज्ञानसंपत्ती, वेद्य वेदकत्वही अतिथी पदी बैसे. हे ब्रह्मत्वत्वाचे ज्ञान वेद वेदकत्व इत्यादी भेदांच्या पलीकडे असणारे सच्चिदानंद स्वरूप प्राप्त करून देते. त्याची तू खुणगाठ बांध असे माझे तुला वारंवार सांगणे आहे. सांग देवा, तुझेनी व्याजे माऊलिया श्री निवृत्तीराजे,
स्वानुभव रसाळ खाजे दिधले लोभे. सांग देवा, तुझ्या पत्राचे उत्तर देण्याच्या बिशाने माझ्या गुरु निवृत्तीराज माऊलीने माझ्याकडून तुला उपदेश करविला असे नाही, तर मोठ्या लोभाने रसभरीत आत्मानंदाचा मलाच खाऊ दिला. एव ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे, दोन्ही डोळस आरिसे परस्पर पाहता कैसे, मुकले भेदा. अशा प्रकारे ज्ञानदेवांनी या पत्राद्वारे चक्रपाणी चांगदेव यांना ज्ञाननिष्ठ डोळस केल्यामुळे त्यांचे आरसे ज्ञानदेव आणि ते स्वतः परस्परांना पाहताना आपल्याला भेद विसरून गेले. तिये परी जो या दर्पण करील ओविया, तो आत्मा एवढिया मिळेल सुखा. ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी जो कोणी आम्ही चांगदेवास केलेल्या या उपदेशाचा सतत विचार करील, तो आनंद स्वरूप होईल. नाही तेची काय नेनो असे दिसे, तेची कैसे नेनो दिसे, असे तेची नेनो आपसे ते की होईये. आत्म्यासंबंधी तो असा आहे, तसा आहे, एवढा आहे असे काहीच सांगता येत नाही. ते सदरूप प्रकाशमय अपरिमित आनंदाने सर्वत्र ओतप्रोत असूनही अल्पबुद्धीच्या लोकांना ते कोठेही दिसत नाही, हे एक आश्चर्य नव्हे काय? निदे परवते निदे जने, जागृती गिळूनी जागणे, केले तैसे जुंफणे ज्ञानदेव म्हणे. देहामुळे उत्पन्न होणाऱ्या निद्रेपलीकडचे निर्विकार परमात्म स्वरूप, देहविषयक विचारांचा नाश करणारी आत्मजागृती आणि त्या परमात्म्याचे एकत्व या ग्रंथात विशद केले आहे, असे आमचे ज्ञानेश्वर महाराजांचे सांगणे आहे.